सावित्रीबाई फुले, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, छत्रपती शाहू महाराज या सर्वांना सर्वप्रथम अभिवादन करतो। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पवार सर, प्रमुख अतिथी विदर्भ वेलफेअर सोसायटीचे कोषाध्यक्ष माननीय श्री हेमंतरावजी देशमुख, आपल्या गावच्या प्रथम नागरिका सरपंच सिंधुताई गजबिये, तसेच श्रीमती रुक्मिणीदेवी वडनेरी विद्यालय पिंपळगाव निपाणी येथील प्रभारी मुख्याध्यापक श्री अण्णा साणे सर, आजचा हा सत्कार कार्यक्रम, आजच्या या सत्कार कार्यक्रमाविषयी बोलायचं म्हणजे माझे विद्यार्थी यांना जेव्हा माहीत झालं की मी 30 जून रोजी सेवानिवृत्त झालो, ही बातमी आहे माझ्या विद्यार्थ्यांना कळली, तेव्हा माझ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या की सर तुम्ही सेवानिवृत्त कसे एवढ्या लवकर। त्यावर आपण काय म्हणणार, त्यांना सरळ सांगितलं अरे मी 58 वर्ष पूर्ण माझे झाले आणि मी आता या सेवेतून निवृत्त झालो। आणि ती थोडीशी बातमी मी फेसबुकला वगैरे टाकली। नेमकं त्या दिवशी हा कार्यक्रम 1 तारखेला घेण्यात आला, नेमकं त्या दिवशी माझा वाढदिवसही होता। आणि ज्यांना ज्यांना माहीत पडले त्यांचे फोन यायला लागले, त्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या। तर सर कसं, तर एक विद्यार्थी म्हणे तर सर तुम्ही इथून चालले पण आम्हाला असं वाटून राहिलं का आमचं काहीतरी हरपलं। पण असं काही नसते, एक गेला दुसरं कोणीतरी येत असते आणि नवीन नवीन आलंच पाहिजे। पण काही वेळाने माझा आवडता विद्यार्थी प्रफुल्ल घवडे काही वेळाने याचा फोन ठणकला, हो सर तुमचा आज वाढदिवस। आणि जेव्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रफुल्ल मला द्यायला आला, देऊ लागला, तेव्हाच मी प्रफुल्लला म्हटलं की प्रफुल्ल मी सेवानिवृत्त सुद्धा झालो। प्रफुल्लही अचंबित झाला, तोही म्हणू लागला खरंच सर एवढ्या लवकर, मला वाटलं की अजून 4-5 वर्ष काही असेल, पण नाही म्हटलं, खरं मी आता सेवानिवृत्त झालो। आणि त्या बोलण्यामध्ये प्रफुल्ल सुद्धा भारावून गेला होता। आणि त्यानं त्याच वेळेस ठरवलं का सर आमचं काही कर्तव्य पडते। म्हटलं कसलं कर्तव्य, शुभेच्छा तू दिल्या फार मोठं झाला। नाही म्हणे सर आम्ही थोडा का होईना पण आम्ही माझे विद्यार्थी आणि गावकऱ्यांतर्फे तुमचा छोटासा सत्कार घेतो।
आता त्यांनी म्हटल्यानंतर मी माझ्या विद्यार्थ्यांनी मला काही जरी म्हटलं ना, तर मी त्यांना कधीच नकार देऊ शकत नाही कोणत्या गोष्टीचा, किंवा किंतु परंतु करू शकत नाही. त्यांनी मला कधी, याही पुढे त्यांनी मला अर्धरात्री जरी आवाज दिला तर मी त्यांच्यासाठी कधी हजर राहणार. ठीक आहे म्हटलं, ठीक आहे, आम्ही तयारी करतो म्हणे. मी आपल्या माजी विद्यार्थी आहे, गावातल्या लोकांसोबत मी बोलतो म्हणे. आणि लगेच दुसऱ्या दिवशी फोन आला. तेच जरा फास्ट झालं होतं, लवकर ताबडतोब 3 दिवसातला कार्यक्रम आहे. लगेच दुसऱ्या दिवशी फोन आला आणि म्हणाला की सर तुमची तारीख द्या. मी बोललो सर्वांसोबत. मग मला आजची तारीख सूट होती म्हणून मी आजची तारीख सांगितली का मला 10 तारीख जमू शकते, बाकी दिवशी 4-5 दिवस मी पूर्ण इकडे बाहेरच बिझी आहे. तर ठीक आहे म्हणे सर, आपली 10 तारीख पक्की झाली आणि 10 तारखेला तुम्ही सपत्नीसह या. ठीक आहे म्हटलं. अशा तऱ्हेने आजच्या या कार्यक्रमाची तयारी झाली आणि या ठिकाणी माझा सत्कार करण्यात आला. तर हा जो सत्कार करण्यात आला आणि माझ्या या सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या कार्याची जी पावती मला या ठिकाणी दिली, तर ही पावती, हा सत्कार हा छोटासा नसतो. आपण 30 वर्ष जी सेवा केली ती खरंच आपली सेवा चांगली होती का, ती त्याची ही आजची परीक्षा आहे. ज्या माझ्या विद्यार्थ्यांना माझी सेवा आवडली आणि आवडल्यामुळे